दंगल करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल। पोलिसांवर हल्ला करतील त्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही। आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कैसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। नागपुरात काहींनी संध्याकाळी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येतंय, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शंका व्यक्त। एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे। अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची मोदींकडे मागणी करा, औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवा, नागपुरातल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा सल्ला। नागपूर राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले? विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। काही जो झालेला हल्ला आहे, 3 DCP लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बॉम्ब कुठून येतात, याचा अर्थ काय घेणार आपण? छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या तर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणल्यानं औरंगजेबाबाबत राग बाहेर येतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, औरंगजेब कुठे फडणवीस कुठे? तुलना करताना लाज वाटायला हवी, शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात। औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली। एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ छाटली? जे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभारासोबत केली, त्यामुळे मी कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही। हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन। देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही, त्यामुळे या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही। मी शेंगाच खाल्ला नाही तर टरफलक का उचलू? नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही, पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू, मंत्री नितेश राणे आक्रमक। आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे।